समुद्र मंथनाचा आणि पंढरपूरच्या विठू माऊलीचा काय बरं संबंध सांगते. पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती ही स्वयंभू आहे आणि म्हणूनच या मूर्तीवर असलेल्या प्रत्येक खुणेचं एक वेगळं महत्व आहे. पंढरपूरच्या विठुरायाच्या मूर्तीच्या पावलावर काही बोटांचे ठसे उमटलेले आपल्याला दिसतात. त्या मागच्या वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. त्यांमधली एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. मुक्तकेशी नावाची एक दासी होती. दिसायला अत्यंत सुंदर, लावण्यवती. तिला स्वतःच्या सौंदर्यावर खूप गर्व होता. एकदा ती मंदिरात विठ्ठल माऊलीच्या दर्शनाला गेली. तिथे समोर असलेली त्या काळ्या पाषाणाची मूर्ती पाहून तिच्या मनात स्वतःबद्दलचा गर्व अजूनच वाढला. त्याच विचारांमध्ये तिने विठू माऊलीच्या चरणांना स्पर्श केला. तो स्पर्श करताच ती एकदम घाबरली आणि आश्चर्यचकित झाली, कारण विठू माऊलींचे ते पावलं तिला लोण्यासारखे मऊ आणि कोमल भासले. त्या पावलांवर तिच्या बोटांचे ठसे उमटले. ह्या अनुभवानंतर मुक्तकेशीचा सगळा गर्व तिथेच नष्ट झाला. आता दुसरी खूण. भृगु ऋषींनी एकदा ठरवलं की मी सगळ्या देवांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणार आणि ते थेट विष्णूकडे येऊन पोहोचले. श्री विष्णू निद्रा अवस्थेत होते. भृगु ऋषींनी श्री विष्णूंच्या छातीवर जोरात लाथ मारली. त्या धक्क्याने श्री विष्णू जागे झाले. आता भृगु ऋषींना वाटलं की विष्णू चिडतील, ओरडतील, पण श्री विष्णूंनी भृगु ऋषींचा पाय आपल्या हातात घेतला. त्यावर मायेने हात फिरवत विचारलं, तुम्हाला इजा तर झाली नाही ना? भृगु ऋषींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. श्री विष्णूंनी सुद्धा तो ठसा आपल्या छातीवर तसाच उमटलेला राहू दिला आणि म्हणूनच पंढरपूरच्या विठुरायाच्या मूर्तीच्या छातीवर देखील आपल्याला पावलाचा ठसा उमटलेला दिसतो. आता वळूया तिसऱ्या खुणेकडे, ज्याबद्दल मला सगळ्यात जास्त कुतूहल वाटत होतं. विठू माऊलीच्या कानातली मत्स्य कुंडले. त्याच्या मागची आख्यायिका अशी आहे, एक खूप गरीब कोळी असतो आणि तो विठ्ठल भक्त असतो. एक दिवस तो विठू माऊलीच्या दर्शनाला मंदिरात जातो. माऊलीच्या दर्शनाला जाताना काहीतरी भेट घेऊन जायची त्याची इच्छा झाली, पण त्याच्या खिशात एक दमडीही नव्हती आणि ते 2 मासे घेऊन तो विठू माऊलीच्या दर्शनाला गेला आणि माऊलींना ते मासे अर्पण केले. हे पाहिल्यानंतर तिथल्या लोकांनी त्याला मारायला सुरुवात केली की तू मासे कसे काय आणलेस मंदिरात? तेव्हा विठू माऊली तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की ह्यांनी दिलेली भेट प्रेमाने दिलेली आहे, त्याच्यात त्याची भक्ती आहे आणि म्हणून विठू माऊलीने ते दोन्ही मासे आपल्या कानात कुंडल म्हणून धारण केले. आता वळूयात समुद्र मंथनाकडे. जेव्हा समुद्र मंथन झालं, त्यातून निघणारी चौथी गोष्ट म्हणजे कौस्तुभ रत्न. आता हे रत्न इतकं अलौकिक होतं, इतकं विलक्षण होतं, याचं तेज इतकं तीव्र होतं की विष्णू शिवाय ते रत्न कुणीही सांभाळू शकलंच नसतं आणि म्हणून ते रत्न विष्णूंना अर्पण करण्यात आलं. श्री विष्णूंनी ते रत्न आपल्या हृदयात धारण केलं आणि म्हणूनच विठ्ठलाच्या मूर्तीवर सुद्धा आपल्याला या रत्नाची खूण दिसते. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या का? कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.